कोल्हापूर महानगरपालिकेशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर आज आमदार सतेज पाटील यांनी आढावा बैठक घेतली। या बैठकीत श्री महालक्ष्मी मार्केट, सरस्वती टॉकीज परिसरातील दुकानदार आणि गाळेधारकांचे प्रश्न, लाडपागे समिती शिफारशीनुसार कामगारांच्या वारसा हक्क नियुक्त्या, शहरातील पाणी वितरणातील त्रुटी, आरोग्य आणि स्वच्छता विभागातील अडचणी, कसबा बावड्याच्या पूर्वेकडील ड्रेनेज व्यवस्था, लाईन बाजार आणि कसबा बावडा बफर झोन, फुलेवाडी हाऊसिंग सोसायटीचा सुधारित लेआउट, जनता बाजार, वरुण तीर्थवेस परिसरातील अडचणी तसंच फेरीवाले संघटनांचे प्रश्न यासारख्या अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। थेट पाईपलाईनच्या वितरण व्यवस्थेतील त्रुटींकडे लक्ष वेधत आमदार सतेज पाटील यांनी महानगरपालिकेच्या कारभाराबद्दल तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली। तुमच्या चुकीच्या कारभारामुळे आमच्यावर टीका होते अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं। लाडपागे समितीनुसार कामगारांच्या वारसांना शासनानं परवानगी दिल्यानंतरही नियुक्त्या प्रलंबित असल्याबद्दल त्यांनी प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त करून तातडीनं नियुक्त्या पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। सरस्वती टॉकीज परिसरातील प्रलंबित दुकानगाळे तात्काळ संबंधित गाळेधारकांच्या ताब्यात देण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले। या बैठकीला आमदार जयंत असगावकर, आयुक्त के मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, माजी नगरसेवक राहुल माने, सुभाष बुचडे, नागोजी पाटील, अमर अपराध, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, कृष्णा पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटगे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, NS पाटील, सुरेश पाटील यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते।